त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा या ठिकाणी सन्मान सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा अशा एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय ते आपणा सगळ्यांचे नेते, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, ज्यांची नुकतीच राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली, ते सन्माननीय नितीन पाटील, कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजीराव आबा, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आदरणीय प्रतापराव अण्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयराव कबुले, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन बापू, तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सन्माननीय शशीदादा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोददादा शिंदे, दुसरे आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र अण्णा तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खंडाळा तालुका अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, संजू बाबा गायकवाड, महाबळेश्वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबूदादा, खरं तर नावं किसन शेडे, नितीनजी मिलारे, पलीकडं महादेव मस्करे, हनुमान नाना ज्येष्ठ नेते, नावं घेण्यासारखी कोरेगाव, सातारा आणि विविध किरण नाना आहेत, मंगेश धुमाळे, बंडा गोडसे, सगळी मान्यवर मंडळी जिल्ह्यामधून सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहेत. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळं मंचकावरच्या सगळ्या मान्यवरांची माफी मागून मंचकावरचे सर्व उपस्थित सन्मान्य मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या महाबळेश्वर सारख्या दुर्गम तालुक्यामधून आलेल्या, माझ्या खंडाळा तालुक्यामधून आलेल्या, अगदी पाडेगाव पासून भाडगर पासून ते वाई तालुक्यामधील अगदी पश्चिम भागाच्या टोकापासून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या तिली तालुक्यामधील आमच्या सर्व उपस्थित आमच्या लाडक्या बहिणी, त्याचबरोबर तिन्ही तालुक्यामधील विविध संस्थांवर कार्यरत असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते, मोठ्या संख्येनं जमलेले सर्व आपण उपस्थित कार्यकर्ते बंधूंनो, भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, खरं तर ज्या दिवसाची आपण सगळेजण वाट बघत होतो तो दिवस खऱ्या अर्थानं आज आपल्या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये अवतरलाय. कारण गेले 15 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या वाई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ही सगळ्यात तुम्ही मंडळींनी त्या ठिकाणी मला दिली. तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिला, मला भरभरून प्रेम दिलं, मला पाठबळ दिलं. त्यामुळं मकरंद पाटील या विधानसभा मतदारसंघाचा 3 वेळा आमदार होऊ शकला. काम करत असताना 2009 पासून ते आज अखेर या मतदारसंघामध्ये लाखो कोट्यावधी रुपयाची कामं आणि निधी आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो. काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटक डोळ्यापुढे ठेवून, त्या ठिकाणी आपण प्रत्येक गाव डोळ्यापुढे ठेवून आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. मुळामध्ये आपल्या मतदारसंघाची विविधता आहे. महाबळेश्वर सारखा अतिवृष्टी पडणारा किंवा खूप पाऊस पडणारा प्रदेश, महाबळेश्वरनं तर चेरापुंजीचं सुद्धा रेकॉर्ड यावर्षी मोडलं पावसामध्ये. एवढा प्रचंड पाऊस माझ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये पडतो.
मग त्या ठिकाणच्या असणाऱ्या समस्या वेगळ्या आहेत, माझ्या वाई तालुक्यामध्ये असणाऱ्या लोकांच्या आणि भागांच्या समस्या वेगळ्या आहेत. कारण पश्चिमेकडे डोंगरी भाग आहे आणि पूर्वेकडे जसं जसं येईल तसं पाऊसमान कमी आहे, त्यामुळं वाईचे वेगळे प्रश्न आहेत. माझा खंडाळा तालुका हा तर खरा पिढ्यानं पिढ्याचा दुष्काळी तालुका, परंतु दादा तुमच्यामुळं, रामराजेंमुळं आता आणि तुम्ही केलेल्या पाठबळामुळं निश्चितपणानं माझ्या खंडाळा तालुक्याचं सुद्धा चित्र हे त्या ठिकाणी बदलायला लागले. पूर्वीचा जो दुष्काळी तालुक्याचा कलंक होता तो कलंक आता दादा या तालुक्याचा मिटायला लागलेला आहे. अनेक प्रश्न होते या मतदारसंघामध्ये. आपण तुम्हाला बलकवडीचं पाणी आता माझ्या खंडाळा तालुक्याला आलं, बऱ्यापैकी बलकवडीच्या पाण्यामुळं खंडाळा तालुका हा बऱ्यापैकी पाण्याखाली आला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं दादा की जो देवघरचा प्रकल्प आहे, हा देवघरच्या प्रकल्पातलं 3.33 TMC पाणी हे माझ्या खंडाळा तालुक्याच्या वाट्याचं आहे. परंतु दुर्दैवानं अद्यापही यावरच्या तिन्ही म्हणजे देवघरच्या कॅनॉलवरच्या तिन्ही उपसा सिंचन योजना ह्या आपण सुरू करू शकलो नाही. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की देवघरचं पाणी मी आमदार असताना हे हायवेपर्यंत थांबलं होतं, परंतु मी आमदार झाल्यानंतर हायवेचं क्रॉसिंग 8-10 वर्ष रखडलं होतं. परंतु ते शेतकरी हुडकून आपण तो कॅनल अगदी मोरव्याच्या लोकांनी मोरव्याच्या लोकांनी अडवला होता, त्याही लोकांनी सहकार्य केलं आणि वाघोशीच्या 65व्या किलोमीटरपर्यंत आपण पाण्या न्यायला त्या ठिकाणी यशस्वी झालो. आता 10 किलोमीटरचं पुढचं माझ्या खंडाळा तालुक्यातल्या मेन कॅनॉलचं काम सुरू आहे. परंतु दादा आता या गावडेवाडी, वाघोशी आणि शेखवीरवाडी या तिन्ही उपसा सिंचन योजनेची फाईल ही टेंडर मंजुरी करता या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलेली आहे. मगाशीच मी आपल्याला गाडीत सांगितलं, आपण सुद्धा फोन केला, परंतु दादा उद्या कॅबिनेट आहे, उद्याच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्येच या फाईलवर आपण त्यांची स्वाक्षरी घ्यावी आणि ज्या पाण्याची वाट माझा खंडाळा तालुका बघतोय ते निश्चितपणानं त्या माझ्या तालुक्याचा प्रश्न मार्गी लागेल. खरं तर कवठे केंजळ योजना झाली, कवठे केंजळमुळं काही गावं जरूर आली पाण्याखाली, परंतु माझ्या गावापासूनच पुढच्या गावांना त्या ठिकाणी पाणी जात नाही. यंदाचा दुष्काळ होता, परंतु आम्ही कसं बस तोंड ज्याला आपण मिळवणं म्हणतो मिळाई तशी पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 10-12 गावांना ऐन दुष्काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु दादा जी मेन टाकी आहे ती टाकी आपल्याला वर त्या ठिकाणी डोंगरावर न्यावी लागेल आणि त्या ठिकाणी जर हेड आपण वाढवलं तर मला खात्री आहे की माझ्या कवठे केंजळच्या योजनेखाली 28च्या 28 गावं ही या गावांना शेतीला पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा प्रस्ताव सुद्धा मी तयार केला आहे. आपले चीफ इंजिनियर धुमाळ साहेब आहेत, त्या धुमाळ साहेबांच्या स्तरावर हा प्रस्ताव आता त्या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण लक्ष द्यावं. आता नागेवाडीचे प्रश्न कॅनॉलचे आपण मिटवलेत. नागेवाडीच्या शेतकऱ्यांना जे काही जमिनीचे काही शेतकऱ्यांचे 250 शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी राहिले त्याच्याही माझ्या बैठका सुरू आहेत. येत्या आठवड्यामध्ये जवळपास 70% माझ्या नागेवाडीच्या खालच्या शेतकऱ्यांना जे जमिनीचा मोबदला राहिलाय त्याचे पैसेही आपण मंजूर केलेत. तेही पैसे येत्या 7-8 दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर पश्चिम भागामधली जललक्ष्मी झाली, परंतु पलीकडच्या खोऱ्यामधली एक योजना आपली राहिली. याही योजनेकडं आपल्याला भविष्यात लक्ष द्यावं लागणार आहे. खरं तर महाबळेश्वर तालुका हा दुर्गम तालुका, परंतु पर्यटनाच्या दृष्टीनं महाबळेश्वर तालुक्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आणि दादा तुम्ही, मला अभिमान वाटतो या ठिकाणी उभं राहून सांगायला की माझ्या महाबळेश्वर तालुक्याचं पर्यटन वाढी करता तुम्ही फक्त महाबळेश्वरला म्हणजे 100 कोटी रुपये हे महाबळेश्वरला मंजूर केले, फक्त महाबळेश्वर गावाकरता. पाचगणीला वेगळे आपण केले.
आता तर तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी तुमच्या तिघांच्यामुळं क्षेत्र महाबळेश्वरचा 198 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला। त्याचबरोबर ज्या प्रतापगडाच्या साक्षीनं छत्रपती शिवरायांचं प्रथम युद्ध झालं, त्या जिथं अफजल खानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढल्या, अशा प्रतापगडाच्या डागडुजी करता आपण 121 कोटी रुपये हे त्या ठिकाणी मंजूर केलेले। त्यामुळं अनेक प्रश्न, पर्यटक अधिकाधिक वाढेल याकरता तापोळ्याचा रस्ता मोठा केला, जलपर्यटन आपण सुरू केलंय, रस्ते आपण मोठे करतोय। ज्या रस्त्याचा प्रश्न आहे की दादा महाबळेश्वरला येणारा पर्यटक हा त्रस्त होतो, कारण रस्ते अरुंद आहेत आणि पावसाळ्यामध्ये दरवर्षी आम्ही रस्ता करतो आणि पाचगणी महाबळेश्वरचा रस्ता दर पावसाळ्यामध्ये खराब होतो आणि लोक वैतागतात। ही बाब मी आपल्या निदर्शनास आणून दिली आणि मला आज सांगायला अभिमान वाटतो की माझा सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर आणि वाडा कुमरोशी म्हणजे प्रतापगडच्या पायथा या ठिकाणच्या कॉन्क्रीट रस्त्याला आपण 300 कोटी रुपये मंजूर केले। आताही आपण त्याचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी केलेले। असे अनेक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे, परंतु दादा हे प्रश्न तर निश्चितपणानं आपण मार्गी लावतोय आणि हे सरकार तर एवढे कोट्यावधी रुपये या मतदारसंघाकरता दिलेले आहेत। जवळपास 4000 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षात आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर तुम्ही केलेली आहेत। मित्रांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की दादांचं माझ्यावर, आपल्या मतदारसंघावर खूप बारकाईनं लक्ष आहे। त्यांना मी कुठलाही प्रश्न समोर घेऊन गेलो तर ते माझ्या कुठल्याही प्रश्नाला आजपर्यंत नाही म्हणलेले नाहीत। हे फक्त माझं श्रेय नाही तर तुम्ही सगळ्यांनी मकरंद पाटलाला त्या ठिकाणी पाठवलं म्हणून हे सगळं आपण काही करू शकलो, हे मी आपल्याला सगळ्यांना विनम्रपणानं सांगतो। खरं तर दादा आता निवडणुका आल्या, काही मंडळी उलटी सुलटी बडबडतायत, बडबडू द्या, परंतु तुम्ही जे निर्णय घेतले सरकारनं आपल्या, विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींच्या संदर्भातला निर्णय, मला सांगा आजपर्यंत या राज्यामध्ये आमच्या बहिणींकरता कुणी काय केलं होतं मला सांगा। कुणीही मला उठून सांगावं की या लाडक्या बहिणींकरता याच्यापूर्वी कुणी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं होतं। परंतु या सरकारनं, महायुतीच्या म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, दादा आणि देवेंद्रजी या त्रिकुटानं माझ्या भगिनींना त्यांच्या दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय केला। माझ्या माहितीप्रमाणे आताच्या तारखेपर्यंत 5 महिन्याचे म्हणजे 7500 रुपये आमच्या भगिनींच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यामुळे दादा या राज्यातल्या बहिणी या आपल्या सरकारवर बेहद खुश आहेत। म्हणजे तुम्ही, मी येताना बघतोय रस्त्यावर आमच्या भगिनी उभ्या आहेत, हात करतायत, दादाच्या हातात हात देतायत, येतानाच आम्हाला इतक्या राख्या बांधत आणल्या। त्यामुळं निश्चितपणाने एक चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि जो अडचणीतला शेतकरी आहे या शेतकऱ्याकरता वीज माफीचा निर्णय सुद्धा आपण घेतलेला आहे। मला आठवतंय जिल्हा बँकेचा जो अमृत महोत्सवी वर्षाची सांगता सोहळ्याचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सातारच्या जनतेला शब्द दिला की येणाऱ्या 2 दिवसामध्येच तुमची लाईट बिलं ही 0 होतील। मला तुम्ही सगळेजण सांगा, आपली लाईट बिलं 0 झाली का नाही? झाली का नाही? मग मला सांगा, शब्दाचा पक्का अजित दादा हा नेता असा आहे की एकदा शब्द दिला तर हा नेता आपला शब्द काय वाटल ते झालं तरी बदलत नाही। मी एका माझ्या इंटरव्यू मध्ये सांगितलं कि दादा कसे हैं, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे, त्याची प्रचिती आपल्याला कारखान्याच्या ह्याच्यात सुद्धा आली, लक्षात ठेवा।
एवढ्या अडचणीतले कारखाने, 1000 कोटी रुपयाचं कर्ज, 250 कोटी रुपयाचा तोटा, शेतकऱ्यांची मागची थकलेली FRP, कामगारांचे 2.5 वर्ष थकलेले पगार, अशा परिस्थितीमध्ये किसनवीर आणि खंडाळा सहकारी साखर कारखाने आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आपण त्या ठिकाणी ताब्यात घेतले. तुम्हाला खोटं वाटेल, कारखाने ताब्यात आले, समोर अंधार होता, काही कळत नव्हतं की कसा मार्ग काढायचा. 1.5 वर्ष खूप मी प्रयत्न केले. प्रत्येक आठवड्याला मी मुंबईला जात होतो आणि अनेकांच्या पाया पडत होतो, परंतु आपल्या प्रयत्नाला यश आलं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी 2 भाग झाले. दादा मला पहिल्या दिवशी कॅबिनेट मंत्रीपद देत होते. ज्या पहिल्या 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला त्या याच्यात दादांनी मला नितीनला बेडरूममध्ये घेऊन सांगितलं की मकरंद, तुला आता माझ्यासोबत कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्यायची. त्यांनी खिशातनं चिठ्ठी काढून मला दाखवली. मी दादांना हात जोडले. म्हणलं, दादा, माझ्या मतदारसंघात मी कुणालाही विचारलं नाही आणि मी असा निर्णय घेणं, माझ्या लोकांची मानसिकता वेगळी आहे. माझा वाई विधानसभा मतदारसंघ हा थोडासा राजकीय दृष्ट्या जागृत असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळं मी विनम्रपणानं दादांची ती ऑफर नाकारली. दादा म्हणले, आबा वेडे आहे का तुम्ही, वेडा आहे का तू? तर मी म्हणलं, दादा असू द्या, मी वेडा असलो तरी असू द्या, परंतु शेवट ज्या लोकांमुळे मी इथपर्यंत आलोय त्या लोकांच्या विश्वासाला मी कदापिही तडा जाऊ देणार नाही. आणि मी विनम्रपणानं मंत्रिपद नाकारलं. मला सांगा, आजच्या जगात कोण मंत्रिपद नाकारतो? मग त्याच्यानंतर काही कार्यकर्ते आपले म्हणले की नाही आबा, आपल्याला भावनिकतेपेक्षा आपल्याला व्यावहारिक विचार करणं गरजेचं आहे. जर दादांच्या सोबत आपण राहिलो तर दादा निश्चितपणानं आपल्याला कारखान्याच्या बाबतीमध्ये काहीतरी मदत करतील. मग दादांना आम्ही भेटलो. आम्ही सांगितलं की दादा, कारखान्याला तुम्ही मदत करू शकाल का? मला त्यांनी सांगितलं, मकरंद आबा, कारखानाच काय, हा अजित पवार जोपर्यंत मी म्हणले राजकारणात आहे तोपर्यंत आबा तुला मी कधीही अंतर देणार नाही. मला सांगा, 467 कोटी रुपयाची थकामी, 467 कोटी म्हणतात कशाला मला सांगा. 2 वर्ष पछडलं. एकाही बँकेनं आपल्याला दारच सुद्धा उभं केलं नाही. अगदी आपल्या जिल्हा बँकेनं सुद्धा, कारण रिझर्व्ह बँकेचे त्यांना काही अटी आहेत, नियम आहेत, बंधन आहे. परंतु हे धाडस या राज्याच्या उपमुख्यमंत्री दादांनी, मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी, तुम्हाला खोटं वाटेल, 7 मिनिटात मी 6 सह्या घेतल्या. 7 मिनिटात. ह्या प्रमुखांच्या सह्या 7 मिनिटात मिळू शकतात. उभ्या सह्या केल्या त्यांनी. दादांनी पत्रकार परिषद चालली होती, संपायला आली, दादांनी पहिली सही केली. तोपर्यंत प्रेस संपली, देवेंद्रजी निघाले, दादांनीच उभ्या त्यांच्याकडून सही घेतली. तोपर्यंत मुख्यमंत्री पायऱ्या उतरत होते, त्यांना आम्ही दोघांनी गाठलं आणि त्यांची उभ्या सही घेतली. म्हणजे मला सांगा, आपल्याकरता आपल्याकडे लक्ष देणारा, शेतकऱ्यांची दुःख जाणणारा, मला सांगा 85,000 सभासद शेतकऱ्यांचे प्रपंच या 2 कारखान्यांवर अवलंबून आहेत. मग हे 2 कारखान्यांकरता जर दादांच्या सोबत आपण गेलो आणि दादांनी जर आपल्या 467 कोटी रुपये देऊन जर आपल्या नरड्याचा फास सोडवला, हे अडचणीतले कारखाने बाहेर काढण्याच्या संदर्भात जर मदत केली, तर आपण पक्ष दादांच्या सोबत राहण्याचा निर्णय आपण घेतला. तो योग्य होता का अयोग्य होता मला सांगा. योग्य होता का नाही मला सांगा. अरे मग आवाज का हळू बोलताय? बोला ना मोठ्यांदा जरा. मग मला सांगा, जो माणूस इतक्या बारकाईनं आपले दोन्ही कारखाने वाचवण्याकरता प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं, माझं, आमच्या सगळ्या भगिनींचं हे त्या ठिकाणी प्रथम कर्तव्य आहे. बाकी शासनाच्या योजना, इतर गोष्टी दादा आपल्या भाषणामध्ये सांगतील. मी काही त्या राज्याच्या निर्णयांच्याकडं
किंवा त्या संदर्भात बोलू शकत नाही। परंतु दादा या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तरपणाने या सगळ्या गोष्टी सांगतील। परंतु आपण निश्चितपणाने एक चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न, आज मला सांगा कोट्यावधी, आजच जवळपास 500 कोटी रुपयाची भूमिपूजन आपण केली, 500 करोड रुपयाची भूमिपूजन आजच्या दिवशी आपण केलेली आहेत। आणि निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये एक विकासात्मक परिवर्तन करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण सगळ्यांनी केलेला आहे। आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जे भरभरून प्रेम दिलं, जे पाठबळ दिलं, आशीर्वाद दिले, त्यामुळेच या गोष्टी आपण निश्चितपणानं शक्य करू शकलेलो आहे। माझी कळकळीची विनंती आहे की आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर मी उमेदवार आहे, त्यामुळं आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला ज्या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीला तुम्ही चढत्या क्रमानं मतं दिलीत, मला सांगा 2009च्या निवडणुकीला तुम्ही मला 88,000 मतं देऊन 22,000 निवडून दिलं। 2014च्या निवडणुकीला तुम्ही मला 1,02,000 मतं दिली आणि 38,000च्या मताधिक्याने निवडून आलं। 2019च्या निवडणुकीला तुम्ही मला 1,31,000 मतं देऊन जवळपास 45,000च्या फरकानं मला तुम्ही विजयी केलं। त्यामुळं जो विक्रम तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत माझ्या बाबतीत प्रस्थापित केलेला आहे, तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा विक्रम चढत्या क्रमाचं मतदान मला करून आपण त्या ठिकाणी मोडावा, अशा पद्धतीची आग्रहाची आणि कळकळीची विनंती आपल्याला सगळ्यांना करतो। आणि अतिशय कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे, विशेषतः आमच्या भगिनी सकाळी 8 आणि 9 आणि 10 वाजता घरातनं निघाल्यात। कोण खाल्ल्या असतील नसतील, पाणी पिल्या असतील नसतील, परंतु या सगळ्या आपल्या लोकांच्या प्रेमाखातर एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या भगिनी आल्या। तुम्ही सगळे कार्यकर्ते, सगळे नेते आपण मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहिला। काही दिलगिरी किंवा काही चूक जर झाली असेल आम्हा मंडळींच्याकडून, संयोजकांच्याकडून, तर निश्चितपणानं मी आपल्या सगळ्यां आणि माझा सातारा जिल्हा ह्या वेगवेगळ्या भागातून आलेले माझ्या मायमाऊली बहिणी, माझे सगळे बांधव, माझे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, तुम्ही समोर उभं राहू नका। तुमच्या पाठी बघायला माझ्या मायमाऊली आल्या नाहीत, माझं भाषण ऐकायला आलं। खाली बस ए शाण्या, खाली बस। तुझे काय पाठ बघायला आलेत का माझ्या बहिणी? आजच्या सभेच्या निमित्तानं मी वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात सकाळपासून विविध विकास कामांची भूमिपूजनं, उद्घाटनं अशा पद्धतीचे कार्यक्रम केलेत। मित्रांनो, लोणंदला 64 कोटी रुपये, खंडाळ्याची 34 कोटी आणि वाईची 62 कोटी या तिन्ही नूतन नळपाणी पुरवठा योजनांची भूमिपूजन आपण केली। खंडाळा येथील कॉन्क्रीटचा रस्ता 20 कोटीचा, सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, माझ्या मागे इतके दिवस मकरंदाबा लागले होते, पर्यटक लागलेले होते आणि अनेक सहकारी म्हणायचे की दादा हा रस्ता मोठा झाला पाहिजे, त्याला 300 कोटी रुपयाचं आपण भूमिपूजन, एवढी मोठी रक्कम तिथं खर्च करतोय। वाईला कृष्णा नदीवर माझ्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा एक चांगला अशा प्रकारचा हेरिटेज, अशा प्रकारचा पूल 15 कोटी रुपये खर्च करून आणि STP प्रदूषण कमी करण्याच्या करता सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे सगळीकडे बसले गेले पाहिजेत। त्याशिवाय तिथं डासांचा प्रादुर्भाव, गलिच्छपणा त्या ठिकाणी कमी होणार नाही, म्हणून ते 24 कोटीच्या कामाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे। तुम्हाला पटणार नाही, परंतु 2019ला तुम्ही मकरंदाबाला निवडून दिलं। सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जीवाचं रान केलं। त्यामध्ये मायमाऊलींनी साथ दिली, तरुण तरुणींनी साथ दिली।
आणि 5 वर्षात 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, 1 वर्ष पूर्णपणे कोरोनामध्ये गेलं, लॉकडाऊन होतं, कामं होत नव्हती, कारखाने बंद पडत होते, नोकऱ्या गेलेल्या होत्या, लोकांना कसं जगावं कळत नव्हतं, जगात तो आजार आलेला होता. परंतु त्याच्यातून आपण भारताला, आपण महाराष्ट्राला, आपण सातारा जिल्ह्याला, आपण वाई तालुक्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर आपण थांबलो नाही. 3च वर्ष मला मिळाली. त्या 3 वर्षात या वाई, खंडाळा, महाबळेश्वर मी सर्वांना सांगितलेलं होतं की तुम्ही मकरंदाबाला निवडून द्या. ह्या तिन्ही तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही. 4000 कोटी रुपयाची कामं मी या 3 वर्षामध्ये मंजूर करून दिली. हे 2 वर्ष वाया नसती गेली तर तो आकडा 5000 कोटीला गेला असता. अनेकांनी इथलं प्रतिनिधित्व केलं. प्रत्येकाने आपापल्या परीनं ह्या तालुक्याला, ह्या परिसराला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मग स्वर्गीय लक्ष्मणराव तात्यांनी खासदारकीच्या रूपाने केलं. आमच्या स्वर्गीय मदनप्पा पिसाळांनी आमदारकीच्या रूपाने या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्यानंतर मकरंदाबांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं. ह्या सगळ्या गोष्टी इथं घडल्या. शेवटी याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे. यामध्ये माझ्या वाई तालुक्याच्या संदर्भामध्ये स्त्री क्षेत्र, महाबळेश्वरच्या शिवलिंगाला, माझ्या वाईच्या ढोल्या गणपतीला, मांढरदेवीला, औंधच्या यमाई मातेला, पालच्या खंडोबाला, चाफळच्या रामरायाला, सज्जनगडच्या रामदास स्वामींना, ब्रह्म चैतन्य गोंदवले महाराजांना मी सर्वप्रथम वंदन करतो. जन्मभूमी नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला देखील मी अभिवादन करतो. तिथं देखील यावेळेस 100 कोटी रुपये खर्च करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाला साजेस अशा प्रकारचं स्मारक करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि तेही काम अतिशय उत्तम आपण करणार आहे. आपलं महायुतीचं सरकार, मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आणि त्यांच्या विचाराचा आदर्श मानून आम्ही सगळेजण काय करतोय. महाराष्ट्राच्या पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचारांचा वारसा पुढे नेतोय. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन देखील ह्या निमित्तानं करतो. काळानुरूप आपल्याला बदल होत असतात, लोकांच्या अपेक्षा वाढत असतात. सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. राज्यात, देशात सगळीकडं हा साजरा होतोय. या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देखील आपण आपल्या स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. त्याच्यामध्ये माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती, प्रसंगी महाकाली, त्याच्यामध्ये महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन हे आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. राष्ट्र निर्मितीत देखील स्त्रियांचं योगदान हे खूप मोठं मोलाचं आहे आणि त्याच्यामुळं ह्या सर्वच राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई यांच्यासारख्या स्त्री शक्तीचा त्याग आणि पराक्रमातनं तुमचा माझा महाराष्ट्र घडला आहे. या कर्तृत्वान स्त्री शक्तीला मी या निमित्तानं वंदन करतो. इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मायमाऊलींना, स्त्री शक्तीला मी अभिवादन करतो. आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा आम्ही पुढे नेतोय. ही आमची भूमिका आहे. मधल्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या, आम्हाला सगळ्या वडीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे, त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण शेवटी निवडून गेल्यानंतर सरकार मध्ये काम करता येतं. आम्ही 1 वर्ष सरकारमध्ये नव्हतो, आमच्या सगळ्या कामांना स्थगिती मिळाली. नंतर आम्ही ती स्थगिती उठवली आणि पुन्हा कामाला वेग त्या बाबतीमध्ये दिला. आज इथं एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली बसल्या
मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की आज आपल्याच वाईच्या परिसरातली सुकन्या नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशिया रग्बी 7 साइड ट्रॉफी रौप्य पदकासह भारतीय संघातून चमकदार कामगिरी केलेल्या माझ्या सातारची सुकन्या साक्षी नितीन जांभळे हिचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो, तिचं अभिनंदन करतो, तिला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देखील देतो। तसंच माझ्या बारामतीचा सूरज चव्हाण याने इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे। या कष्टानं बिग बी म्हणजे या पट्ट्यानी बिग बी बॉसमध्ये देखील मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी जिंकली, त्याबद्दल त्याचं सूरजचं पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। एक गरीब कुटुंबातला मुलगा, परंतु डोकं चालवल्यानंतर कुठं जाऊ शकतो हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मी अलीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो। आज माझ्या मायमाऊलींनी गुलाबी फेटे धारण केलेले आहेत, मी देखील धारण केलेला आहे। अतिशय रुबाबदार माझ्या मायमाऊली दिसत आहेत, माझ्या बहिणी दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसतंय। मी सकाळी लोणंदला होतो, त्याच्यानंतर मी खंडाळ्याला होतो, त्याच्यानंतर येताना मी वेगवेगळ्या भागात थांबलो आणि आपल्या वाईमध्ये आलो। मी विचारायचो, मायमाऊली पैसे आले का? तुम्हाला रक्षाबंधनाची ओवाळणी आम्ही टाकली, ती मिळाली का? इतक्या समाधानाने, इतक्या आनंदाने, इतक्या मनापासून प्रतिसाद देत माझ्या मायमाऊली सांगतात, दादा आले, पैसे आले, ऑक्टोबरचे पण आले, नोव्हेंबरचे पण आले। आम्हाला आनंद वाटतो। ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये यावेळेस 10 योजना आणल्या, त्यावेळेस हेच माझ्या मनामध्ये होतं की माझ्या खुरपणीला जाणाऱ्या मायमाऊलीकडे, बहिणीकडे कुणाचं लक्ष आहे? जी सकाळी पहिली घरात उठते आणि सगळे कामाला लागते आणि सगळं घरातले मेंबर झोपल्यावर रात्री घराची कवाडं लावते आणि नंतर ती झोपते। म्हणजे उठायचं पण तिनंच सकाळी पहिलं, झोपायचं पण तिनंच सकाळी, रात्री शेवट, दिवसभर काम करायचं, दोन्ही वेळेचं जेवण तयार करायचं, राबायचं। एवढं करत असताना, घरामधला संसार करत असताना काही तिला घ्यावंसं वाटलं की चल वाईच्या बाजारामध्ये जाऊ, आज आपल्याकरता काही घेऊ, ती घेत नसायची। नवऱ्याकडे पहिलं लक्ष द्यायची, मग त्या मुलांकडे लक्ष देते, आणि मग तिला काही मन आहे का नाही? तिला काही स्वतःचं काही हक्क आहे का नाही? कारण तिनं नुसतंच दुसऱ्याकरता राबायचं। मग ही मायमाऊली खुरपणीला जाते, ती मायमाऊली कुठं ना कुठं धुणं भांडी करते, स्वयंपाक करते, ती कुठंतरी जाऊन कचरा गोळा करते, साफसफाई करते, हाऊसकीपिंग करते, कुठं झोपडपट्टीमध्ये अतिशय वाईट वातावरणात जीवन जगण्याचा प्रयत्न करते। अरे एवढा मोठा स्त्रीवर्ग आहे, आम्ही त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, सरकार सत्तेमध्ये सहभागी केलं। पुढच्या 24च्या नंतर 29च्या निवडणुकीत 1/3 महिला भारताच्या लोकसभेत निवडून जाणार आहेत, 1/3 महिला जेवढी राज्य आहेत त्या सगळ्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहेत। अशा पद्धतीनं ते उद्याच्या काळामध्ये काम करणार आहेत आणि मग त्यांना किती दिवस त्यांनी मुरड घालायची, मनात आलं तर नको, घ्यायला नको, आणि म्हणून हेच दुःख आमच्या मनामध्ये होतं। आणि त्याकरता जुलै महिन्यापासून मी मायमाऊलींना आमच्या सरकारच्या वतीनं एकनाथराव शिंदे, देवेंद्र, मी आणि सगळं आमचं मंत्रिमंडळ की यांना 1,500 रुपये द्यायचे। 1,500 रुपये फार मोठी रक्कम आहे असं नाही, पण गरीबाला 1,500 रुपयाची किंमत आहे। सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेल्यांना काय 1,500चं महत्त्व कळणार आहे? अहो पहिले 3,000 रुपये आम्ही दिले जुलै ऑगस्टचे। काही महिला म्हणल्या की दादा आम्ही राख्या तयार करण्याच्या करता दोरा, मणी आणि बाकीचं साहित्य आणलं आणि त्या 3,000मध्ये मी 20,000 रुपयाच्या राख्या विकल्या। परवा एक परळीमधली भगिनी भेटली, ती म्हणले 3,000मध्ये मी आणि माझ्या सासूनी काही सामान आणलं आणि त्याच्यातनं काही वस्तू तयार केल्या, मला 15,000 रुपये झाले।
त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शेवटी काही महिला म्हणतात, दादा मला ब्लड प्रेशर आहे, मला बीपीच्या गोळ्या कुणी देत नव्हतं, मी माझ्या हक्काने गोळ्या घेऊन आले, आता मी त्या गोळ्या घेते. काय पाहिजे शेवटी? अरे प्रत्येक आयुष्य ह्या जगामध्ये आई बापाच्या पोटी जन्माला आलेला प्रत्येक माणूस येतो, जगतो आणि निघून जातो, पण समाजाच्या करता त्यांनी काय केलं? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज आचारसंहिता कदाचित 8 दिवसांनी लागेल. माझ्या मनामध्ये आलं, जर आचारसंहिता लागली की काहींनी विरोधी पक्षांनी ही योजना बंद करण्याकरता हायकोर्टात गेले, न्यायालयात गेले आणि बंद करा. का बंद करा बाबा? तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही चालू केली नाही, तुम्हाला आम्ही अडवलं नाही, आता आम्ही चालू केली. तुमच्या का पोटात दुखतंय? तुम्हाला काय त्रास होतोय? आम्ही विकास कामावर परिणाम होऊन दिला का? आज हजारो कोटीची कामं, लाखो कोटीची कामं देश आपल्या राज्यामध्ये चाललेली आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनं चाललेली आहेत, जपान गव्हर्नमेंटच्या मदतीनं चाललेली आहेत, वर्ल्ड बँकेच्या मदतीनं चाललेली आहेत, राज्य सरकारच्या मदतीनं चाललेली आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत सगळीकडे आम्ही निधी देतोय, अनेक प्रकारचा लाभ लाभार्थींना देतोय. आणि मग सातत्याने ही योजना चालणारच नाही, ही फसवीच आहे, ही बंदच केली पाहिजे, ही निवडणुकीचा जुमला आहे. मग म्हणले पहिले 3,000 रुपये पाठवले ना जुलै ऑगस्टचे, म्हटले काढून घ्या, हे सरकार पुन्हा तुमचे पैसे काढून घेईल. अरे शाळेंनो, भावांना बहिणींनी राखी बांधल्यानंतर जी ओवाळणी टाकली जाते ती ओवाळणी परत काही काढून घ्यायची असते? काय तुम्हाला लाज लज्जा शरम आहे का नाही? काही सांगता? आज हे आमच्या माय माऊली माझ्या बहिणी आहेत, आम्ही सगळ्यांनी ती ओवाळणी रक्षाबंधनाची दिलेली आहे आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबरची ओवाळणी भाऊबीजेची ओवाळणी दिलेली आहे. काय कुणाला म्हणायचं म्हणा. आज माझ्या माय माऊली समाधानी आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या योजना मग म्हणायला लागले की हे पैसे कसे काय देत आहेत बाबा, आता अफवा उठवली, आता पगारच करायचे नाहीत बघा हे. अरे शाळेंनो, मी अर्थसंकल्प सादर केला आहे, मी काय पहिल्यांदा केला? मी 10व्यांदा केला. 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. पहिले पैसे पगाराचे काढून ठेवले बाजूला, दुसरे पैसे पेन्शनचे काढून ठेवले, तिसरे पैसे जे कर्ज आपण घेतो त्याचा व्याजाचं काढून ठेवले, आणि राहिलेले 3-3.5 लाख ते रस्ते, लाईट, पाणी, ज्या नागरी सुविधा, ग्रामीण भागातल्या सुविधा, लाभार्थींना लाभ, ह्यांचं काय पोट दुखतंय? मला माहिती आहे ना, मी पण आर्थिक शिस्त पाळणारा एक कार्यकर्ता आहे ना. मी माझ्या भागातल्या संस्था चांगल्या चालवतो. जशी तुमची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातली नंबर 1 ची बँक आहे, तशी आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातली 2 नंबरची बँक आहे. स्पर्धा निकोप असली पाहिजे. त्याच्यामध्ये सातारा काही जवळचाच आपला जिल्हा आहे ना, आपण एका परिवारातलेच आहोत ना. त्यामुळं मधी ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या करता माझ्याकडे मकरंदाबा यायचा, माझ्याकडे संचालक बोर्ड यायचं. एक तर मी मकरंदाबाला सांगितलं होतं, त्या खंडाळा आणि त्या किसनवीर कारखान्यात लक्षच घालू नका, येईल त्याचं येईल. नाही म्हणले, दादा मी तिथं आमदार आहे राव, लोक म्हणतील की बघा हे काही लक्ष देत नाही, कारखाने बंद पडायची वेळ आली. शेवटी माझंही कर्तव्य आहे, पट्ट्यानी लढवली निवडणूक, तुम्ही दिलं येऊन कोण. आता ती चालवायचं म्हणल्यानंतर एक दिवस आले, त्याला म्हणले दादा फारच बोज आहे. म्हटलं कितीचा? जवळपास 500 कोटीचा बोज आहे. नाही ते वन टाइम सेटलमध्ये, हां 1000 कोटीचा बोजा आहे. त्याच्यामध्ये 1000 कोटीचा बोजा असताना अरे म्हणलं 1000 कोटी, त्या 1000 कोटीत नवा कोरा किसनवीर सहकारी साखर कारखाना तयार होईल आणि नवा कोरा खंडाळा सहकारी साखर कारखाना तयार होईल. ही काय केलं, कुठं गेले पैसे, काय गेले? बरं आता मागचं किती उकरत बसलं तरी काही उपयोग नव्हता. जबाबदारी तर घेतलेली होती, पार पाडणं तर गरजेचं होतं. मग करायचं काय? मग अनेकांशी बोललो. त्याच्यामध्ये NCDC केंद्र सरकार
ते अमितभाई शाह त्याचे प्रमुख आहेत, अमितभाईंकडे गेलो. त्यांनी सांगितलं ठीक आहे प्रस्ताव पाठवा. वन टाईम सेटलमेंट केल्या बऱ्याचशा ठिकाणी आणि थोडे कमी दोन्ही कारखान्याला 500 कोटी रुपये मंजूर करून दिले. 500 कोटी त्याच्यातनं बाहेर काढायला सांगितलं. आत्ता सत्कार करत होते, सगळ्याचा सत्कार घेत होतो. जेव्हा कारखान्याच्या सत्कार संचालक बोर्डाने केला तेव्हा माझे कान टावकारले. म्हणलं ज्या ह्याला 500 कोटी रुपये कर्ज काढून तुम्हाला दिलंय आणि तुम्ही मला गणपती देताय, खर्च कमी करा. तुम्ही तर तिथं भत्ता तर घेऊच नका. जर जायचं झालं तर पिठलं भाकरी घेऊन जावा आणि तिथं जेवा. कारखाने असे उभे करावे लागतात. ते म्हणले दादा ही सगळा खर्च आमचा आम्ही केलाय. मग म्हणलं ठीक आहे तुमचा तुम्ही केलाय म्हणून घेतोय. जर म्हणजे ते आपल्याकडे म्हणतात ना ऋण काढून सण साजरा करायचा, तसलं चालणार नाही. म्हणलं जोपर्यंत आपला कारखाना कर्जातनं मुक्त होऊन माझ्या खंडाळा तालुक्यात माझ्या वाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा भाव मिळत नाही तोपर्यंत कुणालाही शाल द्यायची नाही, बुके द्यायचा नाही, काय द्यायचं नाही. आलं की नमस्कार करायचा. फार तर आपल्याकडे नारळ खूप झालेत. आपलेच घरातले काही नारळ न्यायचे नाही, हातात ठेवायचं. हे बाबा नारळ घे आणि तू पाव आम्हाला. अशा पद्धतीनं काटकसर करावी लागेल. मला विश्वास आहे की मकरंद अमान त्यांची टीम त्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. पण रडत बसून चालत नसतं. शेवटी लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ही नेतृत्वामध्ये असावी लागते. आणि त्याकरता आपण तू सारखी शिट्टी वाजवतो. मी तुला मगापासून बघितलंय. आता पोलिसाच्या ताब्यात देईल. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही. आपली कशी संस्कृती, आपण तमाशाला गेलो की मग शिट्टी वाजवायची, मग फेटप, तेव्हा जाऊ तुला घेऊन जातो मी. तर लक्षात घे, मला तुझा अपमान करायचा नाही. तुझा उत्साह मला कळतो, पण तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे म्हणून म्हणतोय जरा दमाने. माय माऊलींनो, मी आज हे सगळं करत असताना तुम्ही आनंदी दिसताय. माझ्या विरोधकांनी टीका केली की हे केलेल्या कामाची बिलं देत नाही. अजिबात नाही. उद्याच कॅबिनेट आहे. मी मगाशी पण काही ठिकाणी टीका ऐकली, त्यामध्ये आपण तसं करणार नाही. आपल्या इथं आर्थिक शिस्त आहे. यंदा वर्षातले 4 महिने आचारसंहितेमध्ये गेले. वर्षातले 2 महिने गेले लोकसभेच्या निवडणुकीचे, 2 महिने गेले विधानसभेच्या निवडणुकीचे. म्हणजे वर्षभरात 8च महिने पैसे खर्च होणार आहे. त्याच्यामुळं 4 महिन्याची बचत होणार आहे. आणि त्या 4 महिन्याची बचतीतनं आपल्याला खूप काही योजना करता येतात. दरवर्षी आपला अर्थसंकल्प नीट ऐका वैकरांनो, 50,000 कोटीने वाढतो. 10%च वाढ धरली. 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प पुढच्या वेळेस 7 लाख कोटीच्या पुढे जाणार आहे. फक्त व्यवस्थित त्या ठिकाणी जसं तुम्ही तुमचा संसार चालवत असताना बारकावे बघता, तसे बारकावे चांद्यापासून बांध्यापर्यंत राज्य चालवत असताना आम्ही लोकांनी बघवायचे असतात. आणि तेवढी धमक आणि ताकद आमच्यात आहे. आम्ही ते करून दाखवू. आम्ही बोलतो तसं वागतो. मागे देखील या वाईट सभेला आलो होतो तेव्हा माझ्यावर सातारा जिल्हा नाराज झाला की 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून 99, 2004, 2009, 2014, 2019 सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदारकीची जागा आणि 24ला जागेच्या बद्दल काही वेगळा निर्णय झाला. मी म्हणलं नाराज होऊ नका. मी आत्ता जरी जागा घेतली नाही तर एक खासदारकीची जागा मी घेईन आणि 1 रुपया खर्च न करता, 1 रुपया खर्च नाही, मी तुम्हाला एक खासदार करून देईन. त्या पद्धतीनं या वाईच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं. सगळ्यांना विचारलं कुणाला खासदार करायचं. सगळ्या साताराकरांनी सांगितलं नितीन काकाला करायचं. केलं की नाही? आम्ही शब्दाचे पक्के आहोत. माय माऊलींनो, मी तुम्हाला सांगतो, ज्या तुमच्याकरता योजना आणल्यात, माझ्या बांधवांच्या करता योजना आणल्या, यांनी टीका केली माझ्यावर.
आमच्या सरकारवर, एकनाथरावांवर, देवेंद्रवर काय की म्हणले फक्त बहिणीच लाडक्या आणि भाऊ तर काहीच नाही, भाऊ याचे काय दोडके आहेत का काय? म्हणलं भाऊ पण लाडके आहेत, भावांना पण देणार. आणि मित्रांनो, त्यामध्ये आपण सातारची सभा, इथं बरेच जण होते, त्याच्यात सांगितलं होतं 10 दिवसाच्या का 8 दिवसाच्या आत माझ्या 44 लाख शेतकऱ्यांना जे 3, 5, 7.5च्या मोटारी वापरतात त्यांना झिरोचं लाईट बिल देईल. मित्रांनो, झिरोचं लाईट बिल आलं की नाही? आलंय. आता इथं रवींद्र महागडे आहेत का? रवींद्रजी इकडे या. रवींद्र नंतर धर्माजी या, नंतर यशवंत या, नंतर बाजीराव या. हे का हे रवींद्र महागडे यांचं 7.5 हॉर्सपॉवरचं लाईट बिल, बरोबर ना? हे किती होतं? इकडे या. 5,416. महाराष्ट्र सरकारने किती भरले? 5,416. किती आहे ग्राहकांनी भरायची रक्कम? किती आहे? 0 जोरात 0 आहे. 0 आहे. हे बिल जरा चांगली शेतीवाडी करा. आता हे आमचे कोण आहेत? धर्माजी नारायण शिर्के यांचं लाईटचं बिल आहे 3 हॉर्सपॉवरचं 1780. सरकारने भरले 1780. तुम्ही किती भरायचे? 0. हो का? त्याच्यानंतर यशवंतराव पिसाळ, तुमचं लाईटचं बिल आहे 5 हॉर्सपॉवरचं. 5 आहे, बरोबर ना? त्याच्यामध्ये तालुका वाई हे काय सगळं, गट नंबर 805 सगळे आहे. 3,870 रुपये बिल होतं. आम्ही भरलं 3,870. ग्राहकांनी भरायचं 0. भरा. आता बाजीराव पिसाळ, तुमचं 5 हॉर्सपॉवरचं बिल होतं 3,870. सरकारने भरले 3,870. ग्राहकांनी भरवायची रक्कम जोरात सांग ना जरा. 0. हा, आभारी आहो दादा. नुसता आभारी नाही, हे पुढे चालू ठेवायचं असेल तर घड्याला बटन दाबायचं आहे. माझ्या मायमाऊलींनो, जर उद्याच्याला वर्ष पुढे 5 वर्ष तुमची योजना चालू करायची असेल, ठेवायची असेल, तर जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीच्या घड्याच्या शेजारचा बटन दाबा. जिथं धनुष्यबाणाचा उमेदवार उभा असेल तिथं धनुष्यबाण दाबा. जिथं कमळाचा उमेदवार उभा असेल तिथं कमळ दाबा. हे आमच्या महायुतीच्या 3 खूण आहे. आम्ही शब्दाच्या पक्के आहोत. हा अजितदादाचा वादा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पुन्हा आमचं सरकार आला, मकरंद बाबाला निवडून द्या, बाकीचे माझे सहकारी निवडून द्या. पुढं 5 वर्ष या योजना चालू. तुम्हालाही 5 वर्ष वीज माफी आकडा टाकायलाच जायचं नाही. लाईन मधला फक्त म्हणायचं वीज कनेक्शन जोड, एवढंच नाही. त्याच्यामध्ये आपल्या इथं दुधाचा धंदा तसा माझ्या सातारामध्ये कमी आहे. कोल्हापूरला जास्त आहे, सांगली आणि साताराला कमी आहे, माझ्या पुण्यात जास्त आहे, सोलापूरला जास्त आहे, नगरला जास्त आहे आपल्याकडं, पण तुलनेने कमी आहे. त्याच्यामध्ये शेतकरी म्हणायचे दादा दुधाचे दर झालेत कमी. आम्ही सप्टेंबरपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला इन्सेंटिव्ह, तुम्ही दूध तयार करून डेअरीला विकताय म्हणून लिटरला 5 रुपये अनुदान दिलं. आता कालच्या 1 ऑक्टोबर पासून ते 5चं अनुदान 7 केलं. नाही, माझ्या बांधवाला मदत झाली. 28 रुपये दुधाचा दर, 7 रुपये सरकारचे, 35 रुपये मिळतात ना आता लिटरला. पण गाईच्या दुधाला आहे, म्हशीच्या नाही, कारण म्हशीचं दूध विकलं जात आहे, फक्त गाईच्या दुधाला. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे भावंडांच्या करता ही पण योजना आपण त्या ठिकाणी आणली. हे पण आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. अशा पद्धतीनं माझी विनंती आहे. मित्रांनो, पर्यटनाचा जिल्हा, पर्यटनाचे तालुके म्हणून माझ्या महाबळेश्वरकडे बघितलं जातं. माझा पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, तापोळा असेल, आमचं त्या ठिकाणी क्षेत्र महाबळेश्वर असेल. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये किती नद्या उगम पावतात? 5. मी अनेकदा जातो, मला मकरंदाबा म्हणले दादा 5 नद्या, एवढ्या महत्वाच्या नद्या तिथं उगम पाडतात, हजारो भाविक येतात, तिथं सोय चांगली करा. मकरंदाबाला म्हणलं तूच प्लॅन कर, आणि त्यांनी चांगला आर्किटेक्ट लावला, उत्तम प्लॅन केला. मी 2दा 3दा बघितला. मी नंतर मुख्यमंत्र्यांनी बघायला लावला.
आता 197 कोटीचा आराखडा क्षेत्र महाबळेश्वरचा तयार करा केलाय. झाल्यावर बघा एकदम पर्यटक वाढतील, भाविक वाढतील, एकदम चित्र बदलून जाईल. महाबळेश्वर पाचगणीला पण तसंच. आपल्याला खूप काही करायचंय. शेतकऱ्यांना जशी मदत करतोय, मधी शेतकरी लोकसभेला नाराज होते, म्हणले कांदा निर्यात बंदी कशाला केली. आम्ही मोदी साहेबांना अमित भाईंना सांगितलं की ती कांदा निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले, त्याचा फायदा झाला. आम्ही सांगितलं आमच्या सोयाबीनला पण भाव आला पाहिजे. आता तेलाचे भाव थोडेसे वाढत आहेत. काय होतंय माझ्या शेतकऱ्यांनो, माझ्या बांधवांनो, आम्हाला ग्राहकाचाही विचार करावा लागतो आणि उत्पादकाचाही विचार करावा लागतो. शेतकरी आणि ग्राहक दुधाच्याही बाबतीमध्ये आम्ही काय इन्सेंटिव्ह देतोय, शासनाच्या तिजोरीतनं पैसे देतोय, पण माझ्या ग्राहकाला रिझनेबल दरात दूध मिळालं पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे. हा आमचा त्याच्यातनं दृष्टिकोन आहे. एवढ्यावर नाही, कापसाच्या बद्दल पण आता खरेदी केंद्र सुरू करतोय, सोयाबीनच्या बद्दल सुरू करतोय. ह्या सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्ष वेळेला FRP वाढली पण MSP वाढली नाही. आम्ही अमित भाईंना सांगितलं तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात, MSP वाढवा, त्याच्याशिवाय माझ्या शेतकऱ्याला जास्तीचा दर देता येत नाही. आम्हाला 3000च्या पुढे दर द्यायचा आहे, 3500 रुपये दर द्यायचा आहे, पण MSP वाढली पाहिजे. मित्रांनो, बांधवांनो, मी माझ्या 2 सहकारी साखर कारखाने माझ्या ताब्यात आहेत, माझ्या तालुक्यातले माळेगाव सहकारी आणि माझा सोमेश्वर सहकारी. तुमच्या खंडाळ्याचा काही ऊस सोमेश्वरला जातो, इथंही काही शेतकरी असतील. भाव काढला 3571 रुपये सोमेश्वरचा आणि माळेगावचा काढला 3636 रुपये. महाराष्ट्रात कुठे एवढा भाव नाहीये. आम्ही दिला. जर जिद्द असेल, चिकाटी असेल, हिम्मत असेल आणि कारखाना कर्जमुक्त असेल तर भाव देता येतो. तुमचे कारखाने उद्याच्याला ज्यावेळेस कर्जमुक्त होतील त्यावेळेस तसं होऊ शकतं. परंतु पहिल्यांदा बरीच घाण केली, तीच काढता काढता नाके नऊ आलंय. पण काढल्याशिवाय तर गत्यंतर नाही, बंद करून पण चालणार नाही. ते तुमचं वैभव आहे, ती तुमची आर्थिक सुबत्ता आहे. हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. ही गोष्ट देखील तुम्ही सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी या निमित्तानं लक्षात घ्या. आम्ही नुसतं माय माऊलींनो, बांधवांनो, जे काही लाईट बिल तुमचं माफ केलेलं तुम्हाला माहिती आहे. आपल्या महिला बचत गटाने तयार केलेल्या मालाची विक्री केंद्र आणि बचत गट प्रशिक्षण केंद्र पाचगणीला त्या ठिकाणी आपण करतोय. 14 कोटी रुपये DPCतनं मंजूर केले. तुम्हाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, ही त्यामागची मकरंदाबाची भूमिका आहे आणि त्याकरता ते आणि त्यांचे सगळे सहकारी काम करतायत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही एका घटकाला मदत करत नाही. ह्यामध्ये सर्व जाती धर्माला तिथं समावेश केलेला आहे. माझ्या माय माऊली, आम्ही जात बघितली, धर्म बघितला, पंथ बघितला नाही. ज्या आमच्या गरीब महिला आहेत त्या सगळ्यांना 1,500 रुपये महिना, 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून भरणार. तो शेतकरी कुठल्या जातीचा आहे ते बघितलं, फक्त तो 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर मोटार चालवतो का नाही एवढं बघितलं. मगाशी मकरदामानी पण बोलत असताना काही गोष्टी सांगितल्या. नीरा देवगर उपसा सिंचन योजना, गावडेवाडी, शेकमीरवाडी, वाघोशी, त्याच्यामध्ये कवठे केंजळच्या 29 गावाचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला. त्यामध्ये आम्ही आता नवीन धोरण, कालच मी विमानाने माझा संभाजीनगरचा कार्यक्रम करून मुंबईला येत होतो, त्यावेळेस मी आबा शुक्ला ऊर्जाच्या सचिव आहेत आणि लोकेश चंद्रा महावितरणचे CMD आहेत, त्यांना मी सांगत होतो की आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसाळ, GA काटापूर, उरमोडी, जनाई, सिरसाई, पुरंदर, विष्णुपुरी ह्या सगळ्या उपसा सिंचन योजना, कवठे केंजळ, वसना, वांगणा किंवा आत्ता तुम्ही मी सांगितलं ते गावडेवाडी, शेखमीरवाडी, वाघोशी, ह्या आपल्याला सोलरवर करायच्या. 9,500 मेगावॉटच्या सोलरचं टेंडर काढलंय, मेगावॉट, आणि त्याच्यातनं आम्ही ह्या योजना करणार आहोत.
त्या योजनेला सूर्य उगवला मोटर चालू, सूर्य मावळला मोटर बंद. तुमचेही आता 8.5 लाख पंप टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांचे सोलरवर करणारे. माझे स्वतःचे 15 हॉर्सपॉवरच्या 3 मोटारी माझ्या सोलरवर आहेत. जर सूर्यप्रकाश नसला, ढगाळ वातावरण असलं तरी 15 हॉर्सपॉवरची मोटर 7.5 हॉर्सपॉवरचं पाणी मारते. तशा पद्धतीनं आपण ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या हॉर्सपॉवरची मोटर पाहिजे ती टप्प्याटप्प्याने देणार आहे. आणि 6 महिन्यांनी तुम्हाला दिवसा वीज देणार आहे. रात्रीची वीज शेतकऱ्यांना नाही, फक्त घराकरता. तुम्हाला दिवस उजाडला, रानात जा, काम करा, काळ्याईची सेवा करा, बायको भाकरी पाठवल, डबा पाठवल, ती खावा. रात्री घरी परत बिबट्या आला, विंचुकाटा आला, गवे आले, हत्ती आले, काय भानगडच नाही. बायका पोरांच्यात व्यवस्थित राहा, बायका पोरांच्यातच व्यवस्थित राहा. अशा पद्धतीनं आपण तुम्हाला दिवसा वीज देणार आहे. मित्रांनो, मी पण शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी, हे शेतकरी आहेत. शेतकरी तुमची माझी जात आहे. जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार आम्ही करत नाही. आत्ता पण योजना देत असताना या योजना तर समाजातल्या सर्व घटकांकरता दिल्या. त्या कोरेगाव तालुक्यात उत्तर कोरेगावच्या उर्वरित गावांना शेतीचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार म्हणजे सोडवणार. तेवढी धमक आमच्यातच आहे, दुसऱ्याच्यात नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये मला एक सांगायचं आहे की आम्ही अनेक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजाच्या करता आम्ही टार्टी संस्था काढली, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था. मातंग समाजाच्या करता आरटी काढली. मातंग समाजाचा आहे का कोणी इथं? त्यांच्याकरता आरटी काढली. माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी पहिलीच काढलेली आहे. मराठा समाजाच्या करता सारथी, माझ्या ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, माझ्या आर्थिक मागास समाजाच्या करता जे गरीब आहे पण वेगळ्या समाजामध्ये मोडतात त्यांच्याकरता अमृत ही संस्था काढली. आणि बंजारा समाज मोठा आहे. परवाच पंतप्रधानांनी 1 लाख बंजारा समाजाचा मेळावा घेतला होता. 1 लाख माय माऊली आणि पुरुष आलेले होते. त्यांच्याकरता आम्ही वनारती काढली. मला माझ्या अल्पसंख्याक समाजाचे लोक आले, दादा तुम्ही आमच्याकरता काय नाही काढलं? अल्पसंख्याक समाजाच्या करता आता मी मार्टी काढलेली, अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था मार्टी. समाजातल्या सर्व घटकाला मी आपल्याला सांगतो, कुठलाही प्रसंग आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सरकारमध्ये असेल तर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सरकारमध्ये बसून आणि आमचे आमदार सगळेजण त्या ठिकाणी करतील. आपण काळजी करू नका. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात होते. त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. जातीय सलोखा ठेवा. कुठेही वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. काही काही ठिकाणी माझ्या माय माऊलींच्यावर, माझ्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही संबंधितांना शोधतोय. शोधून त्याला फाशीची शिक्षा कशी देता येईल हे आम्ही बघतोय. परवा पुण्यात पण कोंडव्याला तिकडे झालं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 3 जण सापडली. त्यांच्या शोधण्याकरता 10 लाखाचं बक्षीस लावलंय. तुम्ही कुणी काही माय माऊलीवर आणि मुलीवर जर हात टाकला तर त्याचा हात तर तोडलाच जाईल, पण त्याला फाशीची शिक्षा. तो नराधम आहे, तो विकृत आहे, तो नालायक आहे. असली माणसं समाजात नाही पाहिजे. बदलापूरला जे झालं, 2-3 कोवळ्या मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला. अख्ख्या बदलापूरनी 9 तास ट्रेन बंद केली, बंद केलं शहर. त्याच्यात सापडला तो माणूस. सापडल्यानंतर कोर्टात घेऊन जात असताना चकमक झाली. स्वसंरक्षणाच्या करता तिथं गोळी झाडली गेली. त्याच्यात तो मृत्युमुखी झाला. विरोधक बघा हे चकमक दाखवत आहे. ह्याच्या आधी म्हणले जो नराधम आहे त्याला ताबडतोब फाशी द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या. आणि नंतर त्या चकमकीत तो गेला.
तर म्हणले बघा माणसं मारायला लागली ती लोक. अरे गांडुळांची अवलाद तुमची, इकडं चाललंय का तिकडं चाललंय बघवत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवता. तुम्ही प्रत्येक मेलेल्या मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय. ही तुमची पद्धत. सतत बघतायत कुठं काहीतरी मिळतंय का. अरे दिलदारपणे लढा ना. शेवटी जनता ठरवेल, माझ्या माय माऊली ठरवतील, माझे बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते. पण ही का रडीचा डाव. कारण नसताना सांगायचं आता सरकार एकदम कर्जबाजारी झालेलं आहे, आता पगारच होणार नाहीत. अरे कोणी सांगितलं. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय प्रत्येकाचे पगार होतील. काय आम्ही काय तिथं गोट्या खायला गेलोय. कशाही पद्धतीनं बोलता काही करता. मी आपलं ठरवलंय जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना माझ्या मायमाऊलींच्या योजना, माझ्या बांधवांच्या योजना, माझ्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी ही शिकवत नाही. आई वडील म्हणतात हिचं लग्न करायचं कशाला, कॉलेजचं शिक्षण. त्यांच्याकरता आम्ही मोफत शिक्षण आणलंय. काय वाईट केलं. गरिबाच्या घरातल्या मुलींनी गरिबाच्या पोटी जन्माला आलं म्हणून शिक्षणापासून वंचित राहायचं. तिला डॉक्टर, इंजिनियर, वकील, CA, IPS, MPS, UPS, त्याच्यामध्ये पायलट तिला हो असं वाटत नाही. तिचा तो हक्क नाही. आम्ही सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो. अरे त्यांनी त्या काळामध्ये शाहू महाराजांनी शिकवलंय की गरिबाची मुलं शिकली पाहिजे, हॉस्टेल बांधले गेले पाहिजेत. आम्ही आता सगळीकडे हॉस्टेल बांधतोय, मुलींचे बांधतोय, मुलांचे बांधतोय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. खूप काही मला सांगण्यासारखं आहे. हे सांगितलं. गुरव समाजाच्या करता संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. वीरशैव लिंगायत समाज, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक मंडळ, वडार समाज, पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक मंडळ, सुतार समाज, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक मंडळ, रामोशी समाज, राजे उमाजी नाईक आर्थिक मंडळ, ब्राह्मण समाज, परशुराम आर्थिक विकास मंडळ, सोनार समाज, संत नरहरी महाराज आर्थिक मंडळ, राजपूत समाज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ, आर्यवैश्य समाज, श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ, नाभिक समाज, संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ, बारी समाज, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, तेली समाज, श्री संत जगनाणे महाराज महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, जैन समाज महामंडळ, जैन समाज आर्थिक विकास महामंडळ, हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ, लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ. आम्ही 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा विचार करत नाही. त्याच्या आधी कुठल्या सरकारने केला. आम्ही करतोय तर विरोधकांना बघवत नाही. आणि म्हणून भावनिक होऊ नका. मी विनंती करतो, भावनिक होऊ नका. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा सातारा जिल्हा आहे. हा स्वर्गीय लक्ष्मणराव तात्यांचा सातारा जिल्हा आहे. स्वर्गीय मदनराव अप्पांचा सातारा जिल्हा आहे. कितीतरी मोठ्यांची नावं, किसनवीरांचा हा सातारा जिल्हा आहे. आबासाहेबांचा, खूप जणांची मला नावं घेता येतील. त्या सातारा जिल्ह्यात अभयसिंह राजे भोसल्यांचा सातारा जिल्हा आहे. आणि त्यामुळं आपल्याला आपला जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर जिल्हा राहायला पाहिजे. त्याकरता मकरंदाबांच्या सारखे धडाडीचे, अतिशय प्रत्येकाच्या कामाला धावून जाणारे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे. ते तुमच्या हातात आहे. तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे. मागं खोटं सांगितलं, आपको पार 400 पार, 400 झाल्यानंतर संविधान बदलतील, घटना बदलतील, कायदा बदलतील, आरक्षण काढतील. अरे मी सांगतोय नाही रे, नाही रे, नाही रे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलण्याचा कोणी मायेचा लाल करू शकत नाही. तुम्ही का काळजी करता. आम्ही सांगतो ना छाती ठोकपणे, नाही कुणावर अन्याय होऊन देणार. झाला तर त्या ठिकाणी ज्यांनी केलेला असेल त्याला अशी शिक्षा करू की परत त्याचं धाडसच नाही झालं पाहिजे.
ह्या पद्धतीनं मायमाऊलींनो बांधवांनो आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून मला मागं आमच्या मकरनामांनी सांगितलेलं होतं की दादा असं आपल्याला एक तारीख द्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे मायमाऊलींनो 2,22,12,729 एवढ्या माझ्या मायमाऊलींना आतापर्यंत 5 हप्त्यात 20,000 कोटी रुपये तुमच्या घरी गेलेले. 20,000. 2.5 कोटी महिलांना 12 महिन्यात 46,000 कोटी जाणार. आणि ते बाजारातच जाणार आहेत पैसे. कुणाच्या तरी दुकानात काहीतरी माझी मायमाऊली घेईल, कुठल्या तरी काय तिला पाहिजे ते घेईल. ह्यानं राज्याचे अर्थचक्र वाढणार आहे. राज्याचं त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे. उलाढाल वाढणार आहे. कारण ह्या मायमाऊली घरात पैसे ठेवणार नाही. ह्या तुमच्या करता, तुम्हाला सबल करण्याकरता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता, तुम्हाला त्या ठिकाणी मनात जे काही गोष्ट करायची ती करण्याकरता. म्हणून मायमाऊलींनो तुम्ही जर कोणी सांगितलं कधी की जरा उसने द्या, उस आज रोख उद्या उधार, त्यांना म्हणायचं काही सांगूच नका. हे माझे पैसे माझ्या अकाउंटला पाठवलेत, माझ्या भावाने पाठवलेले आहेत. तू लुडबुड करू नको. माझ्या मनात येईल ते मी करणार. मला वाटलं की घराकरता खर्च करायचं मी करणार. मला वाटलं तुला एखादा सदरा घ्यावा तर मी कदाचित घेईन, पण आधी मी माझं बघीन. कारण इतके दिवस तू तुझं बघितलंय, माझ्याकडे दुर्लक्ष केलंय. आता सरकारने माझ्याकडे लक्ष दिलंय. बिनधास्त सांगा. आणि आताही घरी जाताना स्वतःचा एक फोटो काढा. लय रुबाबदार दिसत आहेत फेट्यामध्ये. लग्नात नाही शोभून दिसला, एवढ्या शोभून दिसतंय रोज. घरी गेला नवऱ्या पुढे उभं राहिलं तर नवरा म्हणून अरे लक्का ही कोण आली, तुम्हाला ओळखू शकणार. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सगळ्यांनी आनंदी राहा, समाधानी राहा. यंदा पाऊस काळ चांगला पडलाय. जिथं कुठं माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तिथं त्याला नुकसान भरपाई दिली जाईल, त्याला मदत केली जाईल, त्याला पुन्हा ताट मानेने उभा केला जाईल. 1 रुपयामध्ये पीक विमा आणलेला आहे. सगळ्या काही गोष्टी केल्या जातील. फक्त एक लक्षात ठेवायचं, विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी इतर कुणाचं काय ऐकायचं नाही. माझं ऐका. घड्याळ्याच्या चित्राच्या शरीर बटन दाबा. आणि काही ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ. मग पुढं पण योजना चालू. अशा पद्धतीनं कारखाने बिरखाने पण आणायचे. आता वेळ बराच झालाय. मला पण पुढं 4:30ला सभा आहे. घड्याळ तर चाललेलंच आहे, आपलंच आहे घड्याळ. त्याच्यामुळं फक्त भावनिक होऊ नका अशा प्रकारची विनंती करतो. आणि सध्या पेपरला लयच बातम्या चालल्या. ही इकडे गेला 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 गेला, ती तिकडे गेला गेला गेला, ही काम का. आपलं काय झालंय, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नीट ऐका. आपले 40 आमदार आपल्याबरोबर आहेत. तिथं तर बदल करायचं कारणच नाही. समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या. ती गोष्ट आहे. मला फक्त 15-20 जागा, 25-30 जागा भरायच्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर दादाच्याकडे आता आपल्याकडे कुणीच येईना का. तर तसं नाही. तुम्ही एकदा जागा वाटप होऊ द्या. आपल्याकडे पण अनेक जण येत आहेत. अनेक जण उद्याची 25 वर्ष आपली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्यांच्याकडे बघा. कुणाची राज्य पुढे घेऊन जाण्याची धमक आणि ताकद आहे. कुणाच्यात प्रशासनावर पकड आहे. प्रशासन कुणाचं ऐकतं, कोण प्रशासनाकडनं काम करून घेतो हे बघा. हे बघितल्यानंतर तुम्हालाच कळेल की हे त्या योग्यतेचे आहेत का नाही. आणि त्या पद्धतीनं आपण पुढं वाटचाल करा. अधिक न बोलता इतर पण जी काही कामं आहेत ती करण्याचं देखील काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू. आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, कोतवालांचं वाढवलं, आशा सेविकेचं वाढवलं, गटप्रवर्तकाचं वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं राहिलं होतं ते वाढवलं, सरपंचाचं दुप्पट केलं, उपसरपंचाचं दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवक म्हणलं दादा आमचं राहिलं त्याचंही वाढवलं. होमगार्डला 570 भत्ता होता तो 1083 केला. काही लोक अजून राहिलीत, पण जे केलंय ते आम्ही लोकांनी केलंय. राहिलेलं पण करणार ते आम्हीच लोक करणार. ती धमक आणि ताकद ही महायुतीच्याच सरकारमध्ये,
ह्या शब्द मी तुम्हाला देतो आणि प्रचंड संख्येने माझ्या माऊली आल्या, बांधव आले, सगळ्यांना नमस्कार करतो. आता फॉर्म भरल्यावर एक सभा घ्यायला येईल, तोपर्यंत आपली शिट्ट्या न मारता आपली गावं त्या ठिकाणी सांभाळायची. त्या शिट्टीवाल्याचं गाव मला सांगा, तिथं बघणारे काय आमदी बर आता आदमी बाद झाला. आता ये इकडे राष्ट्रवादी, तुझं वेलकम करू, स्वागत करू, तुला मान सन्मान देऊ, हरकत नाही. सगळ्यांनी आपापली गावं, ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे, गाफील राहू नका. आणि आपलं वॉर्ड शहरातल्यांनी आणि ग्रामीण भागातल्यांनी आपापलं पहिल्यांदा घर आणि नंतर आपली खालची आळी, वरची आळी, मधली आळी असं सगळं बघा आणि प्रचंड मताने जो कोणी उमेदवार, तुमच्या मनातला उमेदवार मी तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.